कोणाला वाटलंही नव्हतं बघा, की 2026 या वर्षामध्ये 2-2 मराठी सिनेमे जे आहेत 100 कोटींच्या वर जे आहे ते कमाई करतील. होय मित्रांनो, राजा शिवाजी या सिनेमाने 130 कोटींची कमाई केली. तर दुसरीकडे देऊळ बंद या सिनेमाची कमाई ही जवळपास 104 ते 105 कोटींच्या घरात गेली. या वीकेंडलाही जवळपास 1-2 मराठी सिनेमे रिलीज झालेले आहेत बघा. सर्वात पहिले मी तुम्हाला एकदम जे खूप जे आहेत इंटरेस्टेड होते. सिनेमाची स्टोरीही चांगली होती आणि परत तो सिनेमा चांगली कमाई करेल असं वाटलं होतं. एक सिनेमा रिलीज झाला होता बघा, ज्या सिनेमाचं नाव होतं मामाच्या गोव्याला जाऊया. हा जो सिनेमा आहे, या सिनेमामध्ये खूप चांगले कलाकार होते. सिनेमाची स्टोरीही भरपूर चांगली होती. विजू माने यांनी खूप दिवसानंतर सिनेमाही डायरेक्ट केला होता बघा. खूप साऱ्या ठिकाणी 6 ते 7 कोटी या सिनेमाचं प्रोजेक्टेड बजेट सांगण्यात येत आहे आणि ज्या प्रकारे सिनेमा होता, त्यानुसार या सिनेमाने खूपच डिसअपॉइंट जे आहे, कमाईच्या बाबतीत केलेलं आहे. आता नक्की मेकर्सला ऑफिशियल आकडा माहिती, परंतु ज्या वेगवेगळ्या साइट्स आहेत, ज्या रिपोर्ट्स मी बघितल्या, त्यानुसार या सिनेमाने आता जवळपास महाराष्ट्रातून बऱ्यापैकी थिएटर्समधून हा सिनेमा निघून गेलेला आहे आणि ₹2 कोटी जास्त ग्रॉस कलेक्शन या सिनेमाने केलेलं आहे. बजेट जर बघितलं 6-7 कोटी आणि कमाई बघायला जर गेलं तर फक्त 2 कोटी म्हणजे जवळपास 30% हा सिनेमा फक्त त्याचं बजेट जे आहे ते रिकव्हर करू शकलेला आहे. आणि अशा प्रकारे फ्लॉप हा सिनेमा ठरलेला आहे. या वीकेंडला समर्थ नावाचा एक मराठी सिनेमा रिलीज झाला होता बघा. याही सिनेमाची कमाई जर बघायला गेलं, तर खूप कमी कमाई या सिनेमाने केलेली आहे. नक्कीच 2-3 कोटीचा हाही सिनेमा आहे. ₹2-3 कोटी रुपये याही सिनेमाला तयार करण्यासाठी लागले असावे आणि या सिनेमाने जवळपास आपल्या 4 दिवसामध्ये ग्रॉसमध्ये 50 ते 60 लाख रुपये कमवलेले आहेत. म्हणजे एकीकडे जर बघायला गेलं, तर मागे काही महिन्यामध्ये 1-2 महिन्यामध्ये मराठी सिनेमांचं पीक चालू होतं बघा. परंतु सध्या जवळपास पाहायला जर गेलं, तर थोडेफार खूपच डाऊन मराठी सिनेमा जे आहेत झालेले आहेत. नक्कीच पुढे येणारे जे सिनेमा आहेत त्याने चांगली कमाई करावं, माझं तरी असंच मत आहे. तर 2026 मधील तुमचा कोणता आवडतीचा सिनेमा होता? नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक यू.